नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? प्रश्न हा विचारणं फार गरजेचं आहे, कारण सध्याचं वातावरण बदल बघता आजाराचं प्रमाण फार वाढलं आहे आणि त्याच्यामुळे आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालं की बरेच जे फॉलोअर आपले सबस्क्रायबर आहेत, शेअर करणारे आहेत, आपल्याला जे आपले चॅनल बघणारे आहेत, सगळ्यांचा एकच प्रश्न होता की बरेच दिवस व्हिडिओ काय बनवली नाही किंवा काय झालं की असं, म्हणजे बरेच आपुलकीचे प्रश्न होते. त्यांच्यासाठी आजची आपली खास व्हिडिओ बनवतोय. प्रथमतः मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की एवढी काळजी आपल्या चॅनलची घेतात, माझी घेतात आणि आपल्या आवडीने आपल्या चॅनलला फॉलो करतात आणि सबस्क्रायबर केलं आहे आणि आवडीने बघतात. तर मी सत्यजित भोनकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे सत्यजित भोनकर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हा महिना आधी पुढे जाण्याच्या आधी मी हे पण सांगतो, माझा आवाज कदाचित तुमच्यापर्यंत क्लिअर येत नसेल, कारण थोडंसं आवाज बसला आहे. गेल्या 4-5 दिवसापासून थोडंसं तब्येत डाऊन होती. आज थोडासा आवाज आला आणि एवढे मेसेज आले, तर म्हटलं त्या मेसेजला रिप्लाय देणं काहीतरी गरज आहे किंवा आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय की गेले बरेच दिवस तब्येत डाऊन असल्यामुळे, थोडंसं गाळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं व्हिडिओ बनवता आले नाहीत, कारण शेवटी आवाज नसेल तर व्हिडिओला आवाज येणार नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवली नव्हती. बऱ्याच जणांचे मेसेज आले की व्हिडिओ का बनवली नाही किंवा काय झालं, तर त्यासाठी की थोडीशी तब्येत डाऊन होती, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवली नाही. परंतु थोड्या दिवसानंतर आपण पुन्हा आपले जे कंटेंट आहे की अवेअरनेसचे, मोटिवेशनचे, इन्स्पिरेशनचे, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल आणि आपल्या कंटेंटच्या रिलेटेड आपण आवर्जून त्या व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील, त्याच्यातनं शिकायला मिळेल, त्याच्यातनं तुम्ही त्या बघू शकाल. पण तत्पूर्वी एक सांगतो की सध्या नोव्हेंबरचा महिना, ऑक्टोबरचा महिना चालू झाला आहे. वातावरणात नुकताच पाऊस संपतोय आणि हिवाळा चालू होतं. या दरम्यान याच्यामध्ये आता नवरात्र पण चालू होते. परंतु हवामान असं आहे की सकाळी मला वाटतं आज तर फार धुकं होतं, मुंबईतल्या काही भागात तर होतंच, आणि या मागील दिवसामध्ये सकाळी दुपारी ऊन पडतं बरंच. संध्याकाळी हवामान थोडंसं बदल राहतंय आणि थोडंसं संध्याकाळच्या उशिरा असं पावसाचं प्रमाण काही ग्रामीण भागामध्ये असेल, काही भागामध्ये असेल, पाऊस पडण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे ऊन पण आहे, पाऊस पण आहे आणि थोडंसं थंडीचं वातावरण पण आहे. म्हणजे तिन्ही ऋतूतले जे काही प्रकार आहे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हा एकत्र या दिवसामध्ये बघायला मिळतो. त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा तब्येतीवर होतो, आपल्या फिटनेसवर होतो, जो माझ्यावर सुद्धा झाला. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर मी या व्हिडिओतनं हेच सांगण्यासाठी आलो होतो की आपले व्हिडिओ का बनल्या नाहीत किंवा व्हिडिओ लवकरच येऊ, आपल्या सबस्क्रायबरना सांगितलं. परंतु काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. या काळात जे एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, जिम असेल, योगा असेल, अजून कोणत्याही प्रकारचे फिटनेस असतील, ते मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट. ह्या वातावरण बदलाला तुमचं डाएट फार मॅटर करतं की तुम्हाला ते पचन किती होतं आहे. मध्येच पाऊस येतं, मध्येच हिवाळा होतोय, मध्येच ऊन लागतोय. मग पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे प्यायला. शक्यतो उकळलेलं पाणी पिया, कोमट पाणी पिया. फ्रीजचं पाणी थोडे दिवस अवॉइड करा, कारण वातावरणाचे बदल आहेत. त्याचप्रमाणे काळजी घ्या. स्वतःची जर काळजी घेतलीत तर तुम्ही निरोगी राहाल. आणि हेच सांगायचं होतं की वातावरणातले बदल आहेत, नवरात्री चालू होते, तर आपण आपल्या प्रत्येकाची काळजी घ्या. माझ्यावर जे प्रेम दाखवलं आणि जो मला सपोर्ट केलात, तुमच्या मेसेजच्या माध्यमातून असेल किंवा आलेल्या फीडबॅकच्या माध्यमातून असेल. थोडे दिवस व्हिडिओ नाही बनली, पण फीडबॅक चांगले आले की व्हिडिओ का, म्हणजे तुमचं प्रेम माझ्यापर्यंत आहे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे मी सत्यजित भोनकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की आपलं प्रेम माझ्यावर असंच ठेवलं. आणि याच्यापुढे थोड्या दिवसांनी आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या रेग्युलर येतील. नक्की सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांनी, आणि जे आहेत त्यांनी लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.